जत तालुक्यातील मोठेवाडी येथे भिंत कोसळून 6 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला तर 13 जण जखमी झाले आहेत. जखमींच्यावर मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय, मिरजेतील सिनर्जी हॉस्पिटल, जत, संक आणि विजापूरमधील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील आणि जतचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी मिरजेच्या शासकीय रुग्णालयात रुग्णांची भेट घेऊन त्यांची विचारपूस केली. मृतांच्यामध्ये 4 जण हे महाराष्ट्रातील आहेत. मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 4 लाखाची मदत दिली जाईल. तसेच जखमींच्यावरील सर्व उपचार केले जातील अशी माहिती पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिली. यावेळी जिल्हाधिकारी मोना घोष, पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अधिष्ठा डॉक्टर प्रकाश गुरव, अधीक्षक डॉक्टर रुपेश शिंदे, महात्मा गांधी पोलीस ठाण्यातील प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे उपस्थित होते. जत तालुक्यातील मोठेवाडी येथे मुरुगबाई देवस्थान येथे यात्रेनिमित्त हजारो भाविक दाखल झाले होते. अचानक वादळी वारे सुरू झाल्यामुळे भाविकांनी निवाराकरिता मंदिर परिसरातील असलेल्या भिंतीस आसरा घेतला. भिंतीचे पत्र्याचे शेड वाऱ्याने लागल्याने 160 फूट भिंत अंगावर कोसळून 6 जण मयत झाले तर 13 जण जखमी झाले. अरुण विजू गेजगे, सोन्या लक्ष्मण गेजगे, कोंडीबा शाहूबा गेजगे, शंकराबा लोखंडे, मंगलबाऊ सोमोटे आणि मंजुबाई राम चौधरी अशी मृत्युमुखी पडलेल्यांची नावे आहेत. जखमींच्यावर मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय, मिरजेतील सिनर्जी हॉस्पिटल, जत, संक आणि विजापूरमधील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. पाऊस, ज्या पावसाची पिकं म्हणूनही पूर्वतयारी नसते आणि अशा घडणाऱ्या घटनाही अनपेक्षितपणे घडतात. तसं मार्गोबाई देवस्थानाच्या यात्रेला कर्नाटक, महाराष्ट्रातले प्रचंड लोक येतात. यात्रेच्या दिवशी गर्दी असते, पण ती बरेच दिवस चालूच राहते. कालही अशा प्रकाराने तिथे लोक एकत्र आले आणि अवेळी पाऊस आला. कोणाची तयारीच नसते ना, छत्री, रेनकोट, म्हणून आडोशाला जातो. तर तो आडोसाच पडेल हे कोणाच्याच कल्पनेत नव्हतं. त्यामुळे त्या आडोशाची भिंत कोसळून 6 जण मयत झाले. 3 जत तालुक्यातले, 3 कर्नाटकाचे. कर्नाटकातून एक खूप मोठा फ्लो त्या यात्रेला येतो. मयतांमध्ये 4 पुरुष आणि 2 महिला. पुरुषांपैकी पुन्हा 2 लहान मुलं आहेत, 14-15 वयोगटातले. 2 वयस्कर आहेत. 13 जण जखमी स्थितीमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आहेत. आणि त्यामुळे घटना जी आहे ती ज्याला आपण म्हणतो की कोणाच्या हातात नसलेली घटना आहे. त्यांना तरी काय माहिती की हा आडोसा पडणार आहे म्हणून. प्रचंड वाऱ्याने समोरच्या शेडचा पत्रा ह्या भिंतीवरून आपटला. तर आता मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 4 लाख रुपये मिळवण्याचा प्रस्ताव कलेक्टर महोदयांनी तयार केला आहे. तो मदत पुनर्वसनला जाईल. उद्या सुदैवाने कॅबिनेट आहे. लगेच मदत पुनर्वसनच्या ज्याचे मिनिस्टर आहेत मकरंद पाटील, त्यांना मी सांगून पटकन चेक मिळण्याची व्यवस्था करू. जखमींचा सगळा खर्च आम्ही करू. काही सरकारी योजनेतून होईल, काही प्रायव्हेटली होईल. ते प्रायव्हेटली पण आम्ही करू. सिनर्जी लावल्यानंतर प्रायव्हेटली बिल भरायला लागेल, ते आम्ही भरू. आणि त्यामुळे अशा प्रकारच्या दुर्घटनानंतर लगेच मदत मिळणं. काल सगळी महसूल आणि पोलीस यंत्रणा प्रसंगाच्या ठिकाणी होती. भराभर शिफ्टिंग झालं आहे. यात जे करावं लागेल ते शासन करणार. आणि यात्रेच्या दरम्यानच पाऊस यायला सुरुवात झाली. पाऊस आल्यानंतर लोक आडोशाला जाऊन सगळी बसली. परंतु सोसाट्याचा वारा सुटल्यामुळं तिथलं एक शेड उचलून त्या भिंतीवरती पडलं आणि संपूर्ण भिंत जी लोक त्या आडोशाला बसली होती त्यांच्या अंगावरती पडली आहे. त्यामध्ये अत्यंत दुर्दैवी घटना अशी घडली की 6 लोक जाग्यावरतीच मयत झालेले आहेत. त्यामध्ये 4 लोक महाराष्ट्रातील आहेत. दरीबडचीचा एक मयत आहे आणि पांडुजरी नावाचं गाव आहे, तिथं कोकरे वस्ती आहे. त्या कोकरे वस्तीवरची 3 लोकांचं दुर्दैवी निधन या घटनेमध्ये झालेलं आहे. जवळपास 13 लोक जखमी आहेत. त्यापैकी 4 लोक इथं मिरज मेडिकल कॉलेजच्या हॉस्पिटलला ॲडमिट आहेत. त्यांची विचारपूस आता माननीय पालकमंत्री महोदय, माननीय कलेक्टर सांगली, माननीय SP सांगली यांनी आता केलेली आहे. दुसरं मिरज मेडिकल कॉलेजचे सगळे पदाधिकारी आहेत. माननीय डीन साहेब, गुरव साहेब आहेत, डॉक्टर रुपेश शिंदे सर आहेत. आणि इथला मेडिकल सगळा स्टाफ अत्यंत काळजीपूर्वक उपचार या सगळ्या लोकांच्यावरती करतो आहे.